ही इथे चौपाटी आहे आणि हे पार्किंग आहे। या पार्किंगच्या समुद्र बघा आणि हा डोंगर हिरवागार आणि या पार्किंगच्या इथून तुम्ही आलात तर त्या पार्किंगच्या एक्झॅक्ट अपोजिट आहे हे साई पॅलेस हॉलिडे होम्स। हे बघा हे त्यांचे नंबर्स आहेत आणि हे आहे साई पॅलेस। प्रोप्रायटर याचे श्री रुपेश धोत्रे। हे समोरचे दिसतंय ते लेफ्ट साईडला साई पॅलेस बोर्ड पण दिसतो समोर, ते हॉलिडे होम्स आहे यांचा। हे पहा किती सुंदर दृश्य आहे। हे मी हॉटेल रूमच्या गॅलरीतून घेतोय। ही रूम आम्हाला फर्स्ट फ्लोअरला मिळाली आहे। ही गॅलरी आहे रूमकडे जायची, कॉर्नरचीच रूम आहे आणि हा समुद्र समोर बघा, मस्त समुद्र दिसतो। आणि ही जी रूम आहे 106 आणि ते पार्किंगला पण जागा आहे। इथे ही ब्लू आमची गाडी उभी आहे, त्याच्या बाजूला अजून एक गाडी आहे, अजून एक कार इथे उभी राहू शकते। हा इथे झोपाळा आहे रिलॅक्सेशनसाठी आणि हे इथे सुद्धा ही जागा आहे पार्किंगसाठी। आणि हे हॉटेलचं नाव आहे साई पॅलेस हॉलिडे होम आणि त्याचे हे फोन नंबर्स मी तुम्हाला दाखवतो जवळून। त्याचे नंबर्स आहेत आणि ह्या इकडे रूम्स आहेत 107 108 आणि ग्राउंड फ्लोअरला आणि सेकंड फ्लोअरला पण आहेत। मी तुम्हाला आता रूम टूर कळवतो। हे डबल बेड आहे, इथे चेअर आहे, टेबल आहे, टीपॉय आणि 2 गाद्या पण दिलेल्या आहे एक्स्ट्रा। AC आहे, फॅन पण आहे। हे मिरर, वॉश बेसिन आणि हे आहे वॉशरूम। सर मला तुमच्या काय रूम्स पाहायला मिळतील का? या सर, हे आपलं एक कॉटेज आहे, हे तुम्हाला दाखवतो। ओके। हे यामध्ये डबल बेड दिले आहे, डबल बेड, एक सिंगल बेड, म्हणजे अटॅच आहे। हे 3 लोकांसाठी आहे। 3 ते 4 लोक, एक्स्ट्रा एक मॅट्रेस असते। हां, इथे तुम्ही एक छोटा ग्रुप राहू शकतो, 4-5 जणांचा। इथे तुम्ही डबल बेड दिले, एक सिंगल बेड आहे, 2 चेअर्स आहेत बसायला, एक्स्ट्रा मॅट्रेस आहे। इथे तुम्ही त्यांना टी पॉय दिलं, चहा कॉफी त्यांना काय घ्यायचं असेल तर, आणि एक मॅट्रेस पण आहे। एक पर्सन जास्त असेल तर त्यांच्यासाठी ती व्यवस्था तुम्ही केलेली आहे। एक मिरर दिलेला आहे आणि वॉश बेसिन विथ मिरर, एक डस्टबिन आहे। तुम्हाला मी आता वॉशरूम दाखवतो। हे वॉशरूम आहे आणि हे बाथरूम आहे, शॉवरसुद्धा आहे। तर सर याचे काय चार्जेस आहेत? 1000 रुपये, 1000 1200 असं, 1200। हां, म्हणजे थोडं 1000 रुपये असतं। हां, म्हणजे फ्लक्च्युएट होऊ शकतं, ॲडजस्ट होऊ शकतं बोलल्यानंतर। हो, चालेल चालेल। आणि दुसरी कोणती रूम दाखवता का? AC आहे, नॉन AC, डॉर्मेटरी दाखवतो। ओके, चालेल। नमस्कार,
माझं नाव रुपेश नंदकुमार धोत्रे. माझं मुरुड येथे गुरु जंजिरा बीच समोर साई पॅलेस हॉलिडे होम म्हणून आपलं म्हणजे टुरिस्टच्या स्टेसाठी आपल्याकडे रूम्स अवेलेबल असतात. तर आपल्या मुरुड जंजिरा येण्यासाठी तुम्हाला गेटवे ऑफ इंडिया भाऊचा धक्का ते अलिबाग मांडवापर्यंत रोडवर तुम्ही येऊ शकता. गाडी घेऊन 4 व्हीलर घेऊन तिथून अलिबागून तुम्ही डायरेक्ट मुरुडला 1-1.5 तासात तुम्ही पोहोचू शकता. तसेच बाय एस टी किंवा बाय बस बोलले तर तुम्हाला मुंबई, ठाणे, बोरिवली इथून ऑप्शन आहे. तिथून पण तुम्ही 4 तासात मुरुडला येऊ शकता. तर स्वतःची व्हेकल असेल तर स्वतःच्या व्हेकलमध्ये पण तुम्ही 3-3.5 तासात मुरुडला येऊ शकता. तर हे आम्ही म्हणजे हॉलिडे होम सुरुवात केली ते माझ्या वडिलांनी केली. आमच्या वडिलांनी जवळ एक 30 वर्षापूर्वी हे सुरुवात केली. तेव्हा आमच्याकडे 2 रूमपासून आम्ही सुरुवात केली. नंतर मग आता त्या 2 रूमच्या आम्ही नंतर मी माझी फॅमिलीने आम्ही म्हणजे आता सध्या आणखी 9 रूम बांधलेले. टोटल आमच्याकडे सध्या 11 रूम आहेत. आता हे म्हणजे हे आता ही प्रॉपर्टी वडिलांनी आमच्या वडिलांचं मोठे म्हणजे विश्वास किंवा आशीर्वाद आहेत की त्यांनी आमच्यासाठी हे एवढं करून ठेवलं. आणि त्यांची मोठं हे आहे, त्यांचं योगदान आहे. त्यात आम्ही आता फक्त आता आमचं योगदान लावून आम्ही फक्त ते वाढ केलेली आहे. आम्ही आमचे प्रयत्न करून आम्ही फक्त त्यांचं नाव कसं राहील या रूमच्या माध्यमातून हा आम्ही हा प्रयत्न करतो. आता मी आता हे रूम वाढवेल. तसंच आता सध्या माझा मुलगा बीटेक करतोय. त्यांनी पण थोडंसं त्यात इंटरेस्ट घेऊन त्यांनी पण त्यात थोडंसं आता इंटरेस्ट घेऊन वाढ करायला सुरुवात केली. म्हणजे कस्टमरना कन्व्हिन्स करणे, कस्टमर माहिती देणे, सगळं ते हँडल करणे. आता सध्या माझ्यानंतर तो मुलगा सगळं म्हणजे आमची आता ही 3री पिढी या रूमच्या आणि लॉजिंगच्या एरियामध्ये आमची 3री पिढी आहे. तसे आता आपल्याकडे AC आहेत, नॉन AC रूम आहेत, डॉर्मेटरी आहेत. म्हणजे जसं कस्टमरला चॉईस आहे तसं आपल्याला बरेचसं चॉईस आहे. कॉटेज आहे आणि त्यांना कसं पाहिजे तसं आपण रूम्स देऊ शकतो, आपले रूम देऊ शकतो. त्या आपल्या सर्व्हिस आहे, चहा नाश्ता सगळं जेवण घेऊन असं आपण सगळं कस्टमरला कसं पाहिजे तसं आपण देऊ शकतो. त्याचे टेरिफ काय आहेत रूमचे चार्जेस? टेरिफ आता नॉन AC 1000-1200 असं आहे. AC 1800-2000 असं आहे. डॉर्मेटरी 1500-2000 असं आहे. म्हणजे रेट प्रोसेस सिजनेबल फ्लेक्झिबल असतात. सिजनेबल प्रमाणे थोडंसं वर खाली रेटमध्ये थोडंसं कमी हे असतं. ते डॉर्मेटरी म्हणजे कसं कॉट सिस्टम आहे का? नाही, डॉर्मेटरीमध्ये एक डबल बेड आहे, एक 5-6 गाद आहेत, एक 10 लोक किंवा 2 फॅमिली एकत्र राहू शकतात. अच्छा, ओके. टॉयलेट बाथरूम अटॅच, 2 फॅन येतील, गरम पाणी, वायफाय सगळं असेल. आणि रूम तर आपल्या बीचच्या समोर आहे. रूममधून बाहेर पडलं तर बीच समोरच आहे. म्हणजे वॉकेबल म्हणजे काय रूममधून तुम्हाला बीच दिसेल एवढंच बीचच्या जवळ आहे. बरोबर. मग कोणी समजा त्यांच्याकडे काय कोल्ड्रिंक्स वगैरे असलं किंवा काय त्यांना फ्रीजमध्ये काय ठेवायचं असेल तर तशी तुमच्याकडे फॅसिलिटी आहे का? ठेवू शकतो, आहे फ्रीज. अच्छा, ठेवू शकतो, ठेवू शकतात ते. पाणी, थंड पाणी. हां, बरोबर. तुम्हाला काय कोणाचे म्हणजे तुम्हाला कोणी याच्या परिस्थितीमध्ये हे उभं करताना कोणी मदत केली तुम्हाला? काय त्यांच्याबद्दल काय सांगावं असं वाटतं का? मेन म्हणजे माझे वडील, म्हणजे वडिलांनी मला बराच सपोर्ट केला. त्यांची तर प्रॉपर्टी होतीच पण त्यांनी त्या डेव्हलपमेंटसाठी मला बराच सपोर्ट केला. फायनान्शियली कुठल्याही काही गोष्टी करण्यासाठी मला त्यांनी बराच सपोर्ट केला. कुठेही मला ते अडवलं नाही की तुला काय करायचं, लोन घ्यायचं काय, बांधकामासाठी काय करायचं, इन्व्हेस्टमेंट दिली, सगळं म्हणजे फायनान्शियल थोडंसं मदत केली. नंतर माझे मिसेस आहे त्यांनी पण मला सपोर्ट केला या ह्याच्यासाठी. मित्रमंडळी यांनी सगळ्यांनी सपोर्ट केला. त्यामुळे तेव्हा हे एवढं करू शकलो. आज म्हणजे आपलं लॉजिंग रोडमध्ये लॉजिंग साई पॅलेस आपलं नाव आहे. हे लोक साई पॅलेस म्हणून विचारत येतात आपल्याला. असं म्हणजे ते आपली 30 वर्षाची परंपरा आहे. म्हणजे आम्ही ही रूम म्हणजे सुरुवातीला एक कॉटेज वडिलांचे 2 रूम आहेत, आम्ही 50 रुपयापासून सुरुवात केली. तेच आज आम्ही 1000-1200 असं त्या रूमचे पण घेतो आणि लोक येतात. आज 2 रूम होते तेव्हा लोकांना 2 रूम फुल झाल्यानंतर लोकांना प्रश्न पडतात आता कुठे राहायचं, कुठे म्हणजे रेग्युलर कस्टमर. मग त्यासाठी मग आम्ही त्यांना ऑप्शन नाही, त्यांना आम्ही सांगायचं दुसरीकडे इथे आहे, तिकडे आहे, हे लॉजिंग ओळखीमध्ये तुम्ही त्यांची व्यवस्था करून द्यायची. पण ते बोलतं नाही, आम्हाला तुमच्यावरच का तुमचा स्वभाव, तुमची सर्व्हिस, तुमची म्हणजे सगळं लॉजिंगची सगळी साफसफाई सगळं चांगलं. हे फार महत्वाचं असतं. हे फार महत्वाचं. आम्ही आणखी 9 रूम बांधले त्यांचे AC, नॉन AC, डॉर्मेटरी. मस्त. त्यांची सोयीसाठी आम्ही हे केलं सगळं. छान, खूपच छान. आणि लोकांचं पण प्रेम आहे. लोक बरेचसे कस्टमर जे आता आमचे येऊन गेले त्यांच्या नातेवाईक मित्रमंडळींना रेग्युलर पाठवत असतात, फोन करत असतात. आता वादळ झालं हे झालं तेव्हा आम्हाला किती कस्टमरने म्हणजे फोन केले की बाबा तुमचं काय नुकसान झालं काय म्हणजे त्यांनी बरेचशी चौकशी म्हणजे आपल्या
घरगुती ह्याच्यासारखं म्हणजे आपल्या फॅमिली मेंबरसारखं नाही गेलो. एक आपुलकी आहे तुमच्याबद्दल त्यांच्या मनात. आणि नाशिक म्हणा, सातारा, सांगली तिकडचे म्हणजे बरेच लांब लांबचे 200-300 किलोमीटरचे आपले कस्टमर आहेत. गुजरातमधून पण येणारे कस्टमर आपल्या दरवर्षी रेग्युलर. छान, खूप छान. चालेल, थँक्यू, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. या एकदा भेट द्या तुम्ही अवश्य, हां, तुम्हाला आवडेल. ओके ओके, चांगलं. तुम्ही कस्टमरला आव्हान केलं आहे कुठून आहे तुम्ही. मी खाली नंबर देईल त्यांचे, तुम्ही त्या नंबरवर कॉल करून तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता आणि फोनवर सुद्धा रूम बुक करता येईल त्यांना. हां, ऑनलाईन करू शकतो. ऑनलाईन करू शकतात. चालेल, धन्यवाद. हे आता आपण नॉन ए सी रूम बघतोय. नॉन ए सी, ए सी दोन्ही आहेत. ओके. AC पण आहे, नॉन AC करून देऊ शकतो. इथे डबल बेड आहे आणि मॅट्रेस आहे, एक्स्ट्रा मॅट्रेस आहेत, 2 चेअर्स आहे, एक टीपॉय आहे तुम्हाला चहा कॉफी वगैरे घ्यायला. हे इथे ए सी आहे, फॅनसुद्धा आहे आणि मोठा रूम आहे हा. आणि इथे हे तुम्हाला वॉश बेसिन, मिरर. तुम्हाला मी आता वॉश बेसिन दाखवतो. युरोपियन कमोड. ही डॉर्मेटरी रूम आहे. 10 जण राहतील असं आणि 7-8 जण हे 2 फॅमिली इकडे राहतील असं. हे बघा केवढी प्रशस्त रूम आहे. ह्यामध्ये 2 फॅमिली राहू शकतात आणि 10 लोकांपर्यंत राहू शकतात लोक. हां, आणि डबल बेड आणि एक्स्ट्रा मॅट्रेस आहेत. आणि हे नॉन ए सी आहे ना. हां, नॉन ए सी आहे. आणि इथे हे एक डस्टबिन दिलं आहे. तुम्हाला वॉश बेसिन आहे, मिरर आहे, कपडे टांगायला इथे हे दिलेले आहेत, हुक्स आहेत, कर्टन्स वगैरे. हे समोर एक सामान वगैरे तुमचं बॅग वगैरे ठेवायला हे दिलेलं आहे, छोटं कबड. आणि हे तुम्हाला मी वॉश बेसिन दाखवतो, वॉशरूम. हे आहे इंग्लिश कमोड आणि हे समोर बाथरूम आणि शॉवर. तर साहेब याची काय प्राईस आहे? 1500 ते 1800 असं. 1800 रेंज असतं. 1800 ते 2000च्या रेटमध्ये आहे. तर थोडंफार रिजनेबल सर करतील. तुम्ही ही व्हिडिओ बघून आला तर त्यांना सांगा की ही व्हिडिओ आम्ही पाहिलेली आहे, ते तुम्हाला काहीतरी नक्की डिस्काउंट करतील, डिस्काउंट देतील ते. थँक्यू. ही कोणती रूम आहे? हा AC आहे, मोठा आहे. 10 जणांचा खाली आपण दाखवला मोठा नॉन AC, तसंच हा मोठा AC आहे रूम. खाली आता मगाशी जो आपण रूम पाहिला डॉर्मेटरी 10 लोकांसाठी, तो नॉन ए सी येतो. आणि तुम्ही आता हा बघता, हा ए सी आहे. डबल बेड, 2 चेअर्स दिलेत, टी पॉय दिले तुम्हाला. नंतर हे वॉश बेसिन, मिरर, एक डस्टबिन दिलं आहे. आणि तुम्हाला मी आता वॉशरूम दाखवतो. इंग्लिश कमोड, हे बाथरूम आहे इथे, शॉवर आणि स्पेसियस आहे तसा. या सर, हा रूम आहे म्हणजे हा सेकंड फ्लोअरला आहे. आणि व्ह्यूवाला रूम आहे. इथनं खिडकी विंडो मला तुम्हाला डायरेक्ट समुद्र दिसतो. 4 विंडो आहे त्याला, एकदम हवेशीर. आणि ACची पण या रूमला गरज नाही. तुम्ही या, तुम्ही बघा आतमध्ये. ह्यात पण 5-6 माणसं राहू शकते, एक फॅमिली राहू शकते. हे बघा, कोणत्याही विंडोतून बघा तुम्हाला समुद्र दिसतो. समोर एक जण नारळ काढायला चढतोय वर. हे बघा, ताडीमाडी. इकडे ताडीमाडी फेमस आहे. हे बघा, पाहिलंच का तो झाडावर चढतोय ताडी काढण्यासाठी. आणि हा समोर समुद्राचा व्ह्यू बघा. वाव, किती मस्त वाटतं एकदम. तसं तुम्हाला ह्या इकडनं दाखवतो, ह्या विंडोमधून दाखवतो तुम्हाला. हे किती छान वाटतं, मस्त एकदम.
सराउंडिंग व्ह्यू. ह्या रूमचं तुम्हाला वॉशरूम दाखवतो. जी विविंग गॅलरीसारखी रूम आहे ही सेकंड फ्लोअरला, आणि एकदम क्लीन आणि नीट बाथरूम आहे बघा. इंग्लिश कमोड आहे आणि एकदम क्लीन आहे एकदम. एकदम छान वाटतं, मस्त रिलॅक्स वाटते. बीच पासून पण जवळ आहे, रोड क्रॉस केल्यावर बीच आहे. क्लोज टू बीच आहे, रोड टच एकदम. आणि हे हॉलिडे होम्स पण एकदम रोड टच आहे. मी संजय सोनवणे. काल या हॉलिडे होमवरती आम्ही स्टे करायला आलो होतो. आज आम्ही चेकआउट करतो आहे. कुठून आला तुम्ही? मी नवी मुंबई ऐरोलीमधून आलो आहे. हां, कशी वाटली तुम्हाला ही प्रॉपर्टी? प्रॉपर्टी खूप छान आहे, खूप सुंदर आहे, आणि लोकेशन खूप छान आहे. बीचच्या एकदम समोरच आहे. आणि हॉटेलचे जे ओनर आहेत ते तर खूप छान आहेत, खूप पोलाईट माणूस आहे, खूप फुल कॉपरेटिव्ह माणूस आहे. सर तुम्ही सॅटिस्फाईड आहात? एकदम खूप. ओके, थँक्यू, धन्यवाद. मी सुभाष, राहणार घनसोलीला, आणि काल आम्ही इथे फिरायला आलो मुरुडला. मुरुडला आल्यानंतर आम्ही इथं भरपूर ठिकाणी हॉटेल शोधत होतो, पण आम्हाला एक आवडली हॉटेल, ती होती साई पॅलेस हॉलिडे होम्स. तिथं आम्ही राहिलो. छान आहे, व्यवस्थित होतं, कमी बजेटमध्ये आणि चांगलं राहणं. आणि ते म्हणजे मुख्य म्हणजे बीच टच होतं एकदम. गॅलरीत उभा राहिलं की समोर दिसेल असं छान होतं. माझं नाव संजय खिलारी, राहणार नवी मुंबई. 3 दिवसापूर्वी आम्ही मुरुडला गेलो होतो, आणि मुरुडला जायची ही आमची पहिलीच वेळ होती, आणि आम्ही 4 जण होतो. आणि तिथे आम्ही ऑनलाईन बुकिंग करून गेलो नव्हतो. आम्ही ठरवलं होतं की आपण तिथे जाऊया. वीकडेज होतं, त्यामुळे बोललं गर्दी कमी असेल, त्यामुळे आपण एक 2-3 हॉटेल बघू, जे आपल्याला आवडेल, आपल्याला जे कम्फर्टेबल वाटेल तिथे आपण बुक करूया. आणि आम्ही जसं मुरुडमध्ये गेलो, आम्ही पार्किंगच्या तिथे गेलं. ते पार्किंग लॉटमध्ये आम्ही गाडी लावून आम्ही विचार केला की आपण रूम शोधून येऊया. तर आम्ही रूम आमची कार पार्क केली तिथे, आणि आम्ही पार्किंग जे अटेंडंट आहेत त्यांना विचारलं की इथे हॉटेल कुठे मिळेल 4 लोकांना राहण्यासाठी. तर त्यांनी आम्हाला नाव सांगितलं साई पॅलेस हॉलिडे होम्स. तुम्ही एकदा बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. नाही तर मग दुसऱ्या आजूबाजूला तिकडे 2-3 आहेत तिकडे. तर आम्ही बोललो ठीक आहे. आणि मग त्यांनी आम्हाला ते प्लेस दाखवली तिकडे एकदम जवळच आहे. आम्ही तिथे गेलो, तर आम्हाला तिथे आदित्य ओनर आहे, त्यांचा मुलगा, त्यांनी आम्हाला अटेंड केले. त्यांनी आम्हाला रूम वगैरे दाखवलं. आम्ही तिथे एंट्रन्सला गेल्या मागे वळून पाहिलं तर समोर समुद्र होतं एकदम जवळ. एक रोड क्रॉस केला, छोटासा रोड क्रॉस केला का समोर समुद्र. आम्हाला पहिलं तिथेच खूप ते प्रॉपर्टी आवडली. नंतर आम्ही रूम बघायला गेलो, रूम पाहिलं सगळ्यांना पसंत पडलं, आवडलं. आणि नंतर मग यांची पण ओळख झाली. आदित्याचे वडील ओनर जे धोत्रे साहेब, आणि हे दोघे बोलायला फार जॉली एकदम स्वभावाचे, आणि एकदम मन मिळावू स्वभावाचे आहेत. आणि मग त्यांनी आम्हाला सांगितलं तिथे इन हाऊस रेस्टॉरंट नाही आहे, पण काही हरकत नाही, एकदम बाजूलाच राईट साईडला पाटील खानावळ आहे, जी मुरुडमध्ये फेमस आहे. आणि डाव्या साईडला एक नंदनवन असं काहीतरी आहे नाव. तर ती घरगुती खानावळ आहे तिथे. आणि आम्ही म्हणजे एकदम कम्फर्टेबल होतो तिथे 2 दिवस. खूप मजा आली, खूप छान वाटलं. आणि आता आम्ही सगळ्यांनी डिसाईड केलं की आता नेक्स्ट टाईम आम्ही मुरुडला जाऊ तेव्हा धोत्रे साहेबांच्या इथेच आम्ही राहणार. आणि आम्हाला प्रॉपर्टी आम्ही आवडली, आम्ही कम्फर्टेबल होतो त्या प्रॉपर्टीमध्ये. आणि धोत्रे साहेब थँक्यू, तुमचं पण आम्हाला चांगलं सहकार्य लागलं. थँक्यू सो मच.